गणिताचा विषय हा पर्याय होऊ शकतो का, असा महत्त्वपूर्ण सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्याच्या शिक्षण मंडळाला विचारलेला आहे। त्याचबरोबर कला शाखेमध्ये जाणाऱ्यांसाठी गणिताचा उपयोग काय, असा सवालही न्यायालयाने विचारलाय। गणित विषय पर्यायी झाला तर अनेक विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यास मदतच होईल, असं मतही यावेळी न्यायालयाने व्यक्त केलंय। अभ्यासामध्ये संथ असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्येबद्दल डॉक्टर हरीश शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयाला पत्र लिहिलेलं होतं। त्याबद्दलच्या सुमोटो याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने ही विचारणा केली आहे। गणित विषय पर्यायी ठेवला तर अनेकांचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण होईल। 1975 पर्यंत गणितामध्ये नापास झालेले SSC मध्ये पास व्हायचे, मग आता का नाही? कला शाखेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना गणिताचा काय उपयोग होतो, हा प्रश्न देखील आज न्यायालयाने उपस्थित केलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात कोर्टाने नेमकं गणितासंदर्भात काय प्रश्न उपस्थित केलेला होता, तो देखील जाणून घेऊयात। गणित विषय पर्यायी असावा की असू नये या संदर्भात शिक्षकांना नेमकं काय वाटतंय ते देखील आम्ही जाणून घेतलेलं आहे। पण शिक्षक काय म्हणतात? द्विपर्याय म्हणजे गणिताला आपण एक पर्याय विषय ठेवलेला होता, सामान्य गणित। आता तो एक वेगळा निर्णय घेण्यात आला। तो निर्णय का घेतला, वेगळं काही त्याचं कारण आहे का, त्या गोष्टी वेगळ्या, कारण त्याच्यावरही आम्ही सगळ्यांनी खूप अभ्यास केलेला आहे। पण ते बंद केल्याने फारसं बिघडत नाही, कारण आम्ही आता जो नवीन ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हा जो भाग आणलेला आहे की ज्याच्यामध्ये आता आम्ही खूप काम करत आहोत, त्या ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगचा निश्चितपणे फायदा होईल। म्हणजे विकल्प हा असलाच पाहिजे असंही नाही, पण कंपल्सरी मॅथ्स मात्र असलं पाहिजे असं मला